विवेक, अरे तुझं काय आहे यात? माझा शर्ट गावला. तुझं काय? कपडे बघ घे. आता मित्रांनो ही घड्या करून आता कपडे व्यवस्थित ठेवलं ना, कपाट बघा कसं दिसतंय आता. परत बाकी सगळे रूम साफ करायचे आपल्याला. एवढे कपडे येते, एवढे कपडे म्हणजे चेष्टा आहे काय? सगळी कपडे जायची ह्यात, एवढी घड्या करायची ते. अरे काय आहे. चल. हे गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर मित्रांनो आज सकाळी आता 7 वाजलेत, कारण की आपल्याला जायचं आहे मध आणायला. कारण की सूरजचं पार्सल आलं आहे मधाचं, ते मध घेऊन यायचं आहे. तर आता लक्ष्मण बी आहे, लक्ष्मणची गाडी घेऊन लक्ष्मण आणि मी चाललो आहे. कारण की सूरज जरा बाहेर जायचं त्याला लवकर, त्यामुळे ते बाहेर गेला आहे. तर जाऊन आता मध घेऊन यायचं, मध तर घेऊन येऊ आधी. कारण की 9-10 वाजता ट्रॅफिक जे होतं आहे पुण्यात भरपूर होतं, त्यामुळे जरा लवकर सकाळी गेलं तर जरा भेटते लवकर. तर आता जाऊया आणि पार्सल घेऊन येऊ. जिम केली आज, मध आला, स्टॉक आला मित्रांनो, ऑर्डर द्या लवकर. सूरज बाहेर निघला का आता? बस लकी उचल. मध आणलं आता. सुहास जाता सुहास बाहेर गेलाय, सुहास जाता दूध तापून गेलाय. आता चहा बनवायचा. आता टेरेसवरती काल रात्री कपडे वाळू घातलेली, कपडे घेऊन येऊया, कारण की उन्हानं पांढरे पडतात. आता कपडे घेऊन येऊया. फायनली टेरेसवरती आलोय आता. कपडे आपली वाळू घातलेली, थोडी नेहरीत खाली, आता वरती आहे ते घेऊन जायचे. कारण की ट्रॅफिक इतकं होतं, यायला जितका उशीर झाला. सकाळी 8 वाजता निघलेलो, आता 9-10 वाजलेत, आता आलोय. लक्ष्मण बी हाय टेरेसवरतीच आहे. लक्ष्मण दादा जिंदाबाद. रात्री ते एक चुड़ैल बैठी थी, चुड़ैल के साथ सुहास गप्पे लड़ा रहा था. काय म्हणला सुहास? काय तर फायनली आता कपडे घेऊन जाऊया. ही कोणाची येते रे? हे पांढरा विवेकची कपडे आहेत, कारण की विवेकनं आधीच वाळू घातलेली. आता नंतरच धुऊया. आता अजून एकदा 3 वेळा कपडे धुली ती रंगाची. 1 महिना कंप्लीट पाण्यात होते, त्यामुळं इतकं वास जी घाण होता कपड्यांचा पास. ते आता मग आता 3 वेळा धुली ती वॉशिंग मशीनमध्ये. आता 4थी बार आहे, 4थ्यांदा एकदा धुवायची. निघली ठीक नाही तर रिटाय करून टाकायची. आता चहा तयार आहे आपला. चहा घेऊया आणि आंघोळ करूया. तर नंतर आपलं कपाट बी साफ करायचं, कारण कपाट इतकं घाण झालं आहे. कारण कपाटामध्ये 2-3 आमची कपडे गुंडलेली, एवढे कपडे झाले, त्यात कुठे गेले ते काय कळणार. दुसरी तिथं टाकतोय, त्यामुळे लय राडा झाला. आता कपडे सगळी काढायची, स्वच्छ ठेवायची एकदम व्यवस्थित पेड्या करून. परत नंतर मग बाकीची कामं करायची. आता किती वेळ लागते काय आंघोळ करायची आता. परत नंतर लक्ष्मणसोबत बाहेर जायचं आहे, जरा एक काम आहे तिकडे जायचं आहे. हो आता सुहास बाहेर गेला, अखिलेशकडे गेला आहे, कारण की सुहास आणि अखिलेश काय ते रायटिंग करायची त्यांना. त्यामुळे सुहास काय आज रात्री येणार नाही, तो उद्याच येईल. फायनली आपली आंघोळ झाली. आता आंघोळ वगैरे झाली, आता सगळं काम आपले आता आवरून झाले. ते आता एवढं कपाट आवरायचं राहिलं. कपाट आता सगळं आवरूया, म्हणजे ते पूर्ण बेडरूम आता जरा व्यवस्थित ठेवूया, कारण की खूपच कपडे झाले त्यात. ह्यातले जणांचे कपडे हरवले ते, कारण की हे पूर्ण खाल्ला आहे, पूर्ण भरलेला आहे कपड्याचा, त्यामुळे जास्त कपडे आहेत ह्यात. हे कपडे एकदा सगळे काढून व्यवस्थित ठेवायचे घड्या घालून, म्हणजे सुटसुटीत ठेवल्या जात चांगले दिसेल जरा. आता ही पगारच का सगळा ही झाल्यावर बोचका भरल्यावर झाला आहे. आणि सगळे कपडे काढूया आता. कपडे बघू शकता किती येते. होय का? साईडला ठेवते, तिकडे ठेव. व्हायला कपडे द्या काय ते पाहिजे कपडे घ्यायचे ते कपडे मित्रांनो. बघा हे कपडे किती ते होय तर माझे कपडे मिक्स करू नका. हा तुझे कपडे आहेत ती कुठे आहेत? कपडे घ्या. किती पाहिजे बोल.
अजून खाली आहेत की. कपडे द्या काय ती यात एखादं बुजील दुकानच खोले आता इथं. मित्रांनो कपडे विवेक अरे तुझं काय आहे यात. माझा शर्ट गावला. तुझं काय कपडे बघ घे. आता मित्रांनो ही घड्या करून आता कपडे व्यवस्थित ठेवलं ना कपाट बघा कसं दिसतंय आता. परत बाकी सगळे रूम साफ करायचे आपल्याला. एवढे कपडे येते एवढे कपडे म्हणजे चेष्टा आहे काय. सगळी कपडे जायची ह्यात एवढी घड्या करायची ते. अरे काय आहे कपडे काढलेत किती जागा मोकळे. एवढे कपडे ह्यात कसली होती सगळे कपडे जायचे. कपड्यात मी मोजलोय अख्खा. मला हे व्यवस्थित ठेवायचे ते. ह्यात सगळे विवेकचे कपडे येते सगळं खाली व्यवस्थित लावले ना कपडे मग जरा चांगलं दिसेल. तरी अजून दरवाजा मागे कपडे येते अजून. तुझी पॅन्ट गावली अजून स्टिकर सुद्धा काढला नाही लागा. नवीनच पॅन्ट आहे पृथ्वीची. कपडे बघू शकता एवढे कपडे आहेत ना. हे सगळे कपडे आता ह्यात भरायला लागतील. आता चलो तयारी करते है अभी. फायनली मित्रांनो आपलं सगळं कपाट आवरून झालं आहे. आता तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित ठेवलं आहे. आता ही सगळे आहेत ती खाली पृथ्वीची कपडे आहेत. हे नाही म्हणलं तर 25-30 पॅन्ट येत आणि ही शर्ट 30-40 शर्ट आहेत. तरी अजून लय येतं असं बोचका भरलाय पहा अजून बाहेर आहेत अजून. तर पृथ्वी एवढी कपडे बघ ह्या कपड्याचं काय तर करा. आता सगळं आता व्यवस्थित ठेवलं आहे. आता कपाट बघू शकता आता चांगलं दिसतं जरा. नाही आता पहिलं कसं दिसत होतं पाक सगळं असं बोचका भरलं नव्हतं सगळं म्हणतोय. कारण की सगळ्या सूरज मला भेळ खवाय म्हणला काय बिर्याणी रोज खातोय. मग आता जाऊन बाहेरून चिवडा आणि टोमॅटो परसान घेऊन यायचं आणि भेळ बनवायची चांगली मस्त अशी तिखट अशी झणझणीत बनवून खाल्लं जरा बरं वाटतं. जरा लय तुझ्याला भेळ बी बनवली नाही. तिकडल्या रूममध्ये होतो त्यावेळेस भेळ बनवलेली त्यावर बनवली चिवडा आणि परसान घेतलं. आता तर रूमवरती जाऊया अजून टोमॅटो घेऊन जायचं आहे. फायनली सगळं सामान घेऊन रूमवरती आलो आहे. भेळचं सामान घेऊन रूमवरती आलो आहे. लक्ष्मी बी आला आहे. लक्ष्मी बरोबर समोरच. काय लक्ष्मी कधी झाली एक नंबर भेळ झाली. कांदा आणि भेळ खायची. आता फायनली भेळ खाऊन झाली. भेळ जेवढी तिखट झाली पण मस्त झाली भेळ त्यामुळे भेळ आता खाऊन झाली. तिखट लागली म्हणलं आता जिलेबी घेऊन येऊया. म्हणलं आता जिलेबी घ्यायला चालू आहे. आता खाली जिलेबी घेऊन येऊया. आता यायला आलो आहे. आता जिलेबी घेऊन जाऊया. येतो जिलेबी घ्यायला आलो. जिलेबी संपली इथली. आता दुसरं कुठे भेटते बघू नाही तर नंतर काय तर दुसरं घेऊया खायला. आलो इथं आहे का जिलेबी बघू. जलेबी 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 इथं बी जिलेबी नाही. आता ज्यावेळेस आम्ही जिलेबी खायची म्हणली त्यावेळेस जिलेबी भेटत नाही. पण आता पाक सगळं हडपचं पालतं काढतं तरी जिलेबी गावी नाही. हे असं होतं आमचं. सूरज अशा ठिकाणी यायला लागला त्या ठिकाणी अजून माहीत नाही कुठनं रस्ता आहे काय कुठं झाले मला कळेल ना. पण जिलेबी आज खाणार. आज जिलेबी हुडकून काढणार. इथं जिलेबी आहे काका. जिलेबी जिलेबी कशी जिलेबी पाव किलो दे. पाव किलो. फायनली इथं भेटली जिलेबी. जिलेबी आणि जिलेबी फाफडा घेतला आहे. कारण की जिलेबी यायला आलतो फाफडा घ्यावं म्हणलं. तर फायनली मित्रांनो जिलेबी आणि फाफडा भेटला आहे. अख्खा हडपचं पालतं घातलं पण फायनली भेटलं मित्रांनो. जिलेबी फाफडा नाच
जेठालाल खातो भारी. फायनली आता जिलेबी फाफडा खाऊन झालाय. भेळ बी खाल्ली त्यामुळं आज रात्री काय जेवण करत नाही असं शक्य वाटते मला. कारण की आता 7 वाजले त्या आताच जिलेबी फाफडा खाल्ला आहे. जिलेबी फाफड्यासाठी एवढं फिरलो आहे, पूर्ण हडपचं पालतं काढलं पण जिलेबी कुठेच भेटली नाही. फायनली 3-4 शॉप हे काय म्हणजे फिरून बघितलं तो कुठंच भेटलं नाही. एका शॉपमध्ये भेटलं तिथून घेतलं. आता खाल्लं आहे. आता नुकतंच जिलेबी फाफडा खाऊन बसलेलो. लक्या म्हणलं चल मला लाल मातीत जाऊन या. आता लाल मातीत जाऊन या. मावल्या खाली थांबलाय. मावल्या अशी इथं खाली कुठं आहे मावल्या? आणि लाल मातीत आलो. क्रिकेट खेळायला चालू आहे तिकडे. तर झोपून बसायला लागते नाही तर एखादा बॉल आला टोक्यातच जाईल. मीच मारला होता एका पोराला. लक्यानं डोळा फोडल्याचा. पेपर होता असं म्हणे काहीतरी. हा उद्या अकाउंटचा पेपर होता आणि त्याच्या आदल्या दिवशी मारला मी बॉल त्याला. तू मारला पण आब्यान मारला. अरे मी आब्या भालेरावनं मारला. तू तर डोळ्यातनं रक्त काढलेलं. मावल्यानं तसलं काही केलं नाही. मावल्या पळायला आलं बॅट घेऊन. पजन मी आब्यान बॉल मारलेला बारक्या पोरा डोक्यात बसलेला तिथं मी पजा बॅट घेऊन चांगलं वरनं बॉल आलता डायरेक्ट असं वर. माझा बॉल तिरका आलता असं डायरेक्ट असं. तिथं भरपूर पोर असते खेळायला तरी आता कमी येते. ते पूर्ण गच्च असते सगळं भरलं. कोण कुठे खेळते, कोणाचा बॉल कुठे जातोय काहीच कळत नाही. कोण फुटबॉल खेळते, कोण व्हॉलीबॉल खेळते, कोण क्रिकेट खेळते. बारकी पोरं भरपूर येते तिथं. जेवणाचं प्लॅनिंग चालू आहे. पजा म्हणतो हॉटेलला जाऊया म्हणतोय. माऊली म्हणतो अन्नपूर्णा जाऊया जेवायला. आम्ही तर आता भेळ खाली. चतला भेळ चालतो. आधी तू मटकी भेळ खाल्ली, ओली भेळ खा. हां ओली भेळ. उद्या सुकी भेळ का काय तू खाणार का तिथं? ऑल द बेस्ट गाईज. मी पेस्ट्री तरी घेईन. तुझी तर खाणार. मावल्या तुला नेणार आणि काय खाणार ना मावल्या मला माहिती आहे. फायनली आता रूमवरती आलो आहे. आज काय जेवण बनवणार नाही कारण की दुपारी 6 वाजता भेळ आणि जिलेबी फाफडा खाल्ला त्यामुळे आता काय जेवण करणार नाही. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया का पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.